नमस्कार, मी विनोद गाडे, पत्रकार। आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये वनदेव मोहोळ साहेब आलेले आहेत, जे राजीव गांधी विकास विचार मंच याच्या पदाधिकारी आहेत आणि आपल्यासोबत लोकसभा 2024 अमरावती या येथील उमेदवारांवरती चर्चा करणार आहे। तर आपलं स्वागत आहे। जय हिंद। तर वनदेव मोहोळ साहेब, माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला माहिती आहे की इथे लोकसभा 2024 अमरावती जिल्ह्यामध्ये 4च उमेदवारांची नावं जास्त समोर आलेली आहेत। त्यापैकी एक माजी खासदार नवनीत राणा आहेत, त्यानंतर दुसरे म्हणजे माननीय बळवंत वानखडे साहेब जे महाविकास आघाडीकडून लढत आहेत, तिसरं नाव आपल्याकडे दिनेश बुग यांचं आहे आणि चौथं जे नाव आहे ते माननीय आनंदराजी आंबेडकर रिपब्लिकन सेना यांचं नाव चर्चेमध्ये आहे। तर या चारही उमेदवारांमध्ये असं काय आहे की जे आपल्याला बौद्ध समाजाला किंवा दलित समाजाला जे मताचा विभाजन होणार नाही आणि असं काय निर्णय समाजाने घेतला पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं? तर साहेब, गोष्ट अशी आहे की बळवंतराव वानखडे हे अनुसूचित जातीतून उमेदवार आहे, परंतु पक्ष काँग्रेस आहे। बरोबर। त्याच्यानंतर दिनेश बुग हिंदवी अनुसूचित जाती आहे, त्यांचा पक्ष प्रहार आहे आणि नवनीत राणा ही BJPची आहे, पण हे पण हिंदू अनुसूचित जाती आहे। आणि चौथा जो उमेदवार आहे तो अनुसूचित जातीतून आहे, म्हणजे मूळ अनुसूचित जातीतून आहे। तर त्यासाठी कसं बहुसंख्याक जो अनुसूचित जातीचा संवर्ग ज्या पद्धतीने एकरूप पाहिजे तर त्या पद्धतीने एकरूप नाही आहे। तर त्यामुळे अमरावतीची स्थानिक पोझिशन सांगतो मी, या चारही उमेदवारांमध्ये बळवंतराव भाऊचं पारडं जड आहे। त्याचं कारण असं आहे की महाविकास आघाडी आहे, म्हणजे शिवसेना मुळात म्हणजे उद्धवरावजी ठाकरेची शिवसेना आहे, अमरावतीत पाया धरून आहे आणि शिंदे सेना ही नगण्य आहे इथं। त्यातल्या त्या शरद पवार राष्ट्रवादीचं पण मूळ आहे इथं। हर्षवर्धन देशमुख सारखे मातब्बर नेते आहे, सुनील भाऊ वराळे त्यांचं पण इथं बोला आहे आणि काँग्रेसचं तर विद्यमान आमदारच आहे। तर त्यामुळे आणि त्यातल्या त्यात अनुजातीतला जो उमेदवार आहे तो सावध स्वभावाचा आहे आणि दादासाहेब गवईच्या अधिपत्याखाली तो उमेदवार घडला आहे। त्यांचे मामाजी होते विशेषतः पापंजर साहेब, त्याच्या सान्निध्यात तो उमेदवार वाढलेला आहे आणि गवई साहेबांनी जे खऱ्या अर्थाने इथं जे राजकारण केलं काँग्रेसचं, तर त्याचं वलय आहे। आणि आत्ता जो अनुसूचित जातीतला जो उमेदवार आहे बहुसंख्याक तो वानखडे भाऊच्या मागं आहे असं माझ्या तरी निदर्शनात येत आहे। त्यामुळे त्यांची बाजू या चारही उमेदवारांमध्ये सक्षम आहे। राहिला प्रश्न आता आनंदराव आंबेडकरचा, तर वंचितचे लोक म्हणा का काही असे भावनिक लोक जे म्हणतात की बा मग बळवंतरावने निवडून दिलं तर मग आपल्या जातीचं काय आहे। आता मला हे म्हणायचं आहे की जातीचं वर्चस्व आहे त्यांनी ठेवलंच नाही। पहिलेच अल्पसंख्याक आपला समाज म्हणजे पूर्ण आता जवळपास जुने नेते म्हणजे 4च नव्हते नेते लोक आणि चारही नव्हतं, डिवायडेशन झालं आहे। मग डिवायडेशन झाल्यामुळे डिवायडेशन होऊन नेते एकत्र जरी नेते आले हे तरी आपण स्वतंत्र लढलो तरी उमेदवार निवडून येत नाही, म्हणजे अल्पसंख्याक असल्यामुळे। आणि काँग्रेसशिवाय आपण समर्थन करू शकत नाही, BJP सोबत जाऊ शकत नाही कट्टरवादी असल्यामुळे। तर मग समर्थन लोक आपले चारही नेते करत नसल्यामुळे त्यामुळे आपल्याला आता राजकीय भवितव्य बरेच वर्षापासून नाही, असं माझं मत आहे। दुसरा प्रश्न माझा असा आहे की तुम्ही आता म्हटलं की रिपब्लिकन चळवळीचे 4 नेते आहेत आणि चारही नेते एकमेकांसोबत नाहीत। हाच प्रश्न दरवर्षी समाज करत असतो आणि समाजाला दरवर्षी असं वाटतं की कुठे ना कुठे हे चारही नेते एक झाले पाहिजे। 5 वर्ष समाज या विषयावर बोलत नाही, परंतु जेव्हा जेव्हा चुनाव येतात, इलेक्शन येतं,
त्यावेळेस समाजाला असं वाटतं की हे चारही नेते एकत्रित आले पाहिजे. तर माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की आज महाविकास आघाडी जी इथे तुम्ही म्हटल्याप्रमाणे बळवंत वानखडे यांची दावेदारी जास्त आहे, त्या महाविकास आघाडीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे राजेंद्र गवई, त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माननीय रामदासजी आठवले, त्यानंतर रिपब्लिकन गटाचे जोगेंद्र केवाडे ज्यांची पीपल्स पार्टी आहे, आणि आपले चौथे जे नेते आहेत आनंदराजे आंबेडकर किंवा प्रकाश आंबेडकर वंचित आघाडी. तर या चौघांचाही महाविकास आघाडीला पाठिंबा का नाही आहे, जेव्हा की इथे तुम्ही म्हटल्याप्रमाणे रिअल रिप्रेझेंटेशन म्हणजे बौद्ध जातीचा उमेदवार काँग्रेसने दिलेला आहे. तर समाजाला या प्रश्नावर तुमचं उत्तर काय? हे चारही नेते बळवंत वानखडे सोबत का नाही? त्याचं कारणच असं आहे की यांचे जे वेगवेगळे गट आहे तर यांना सांगायचं झालं तर समाजाचं काही घेणं नाही आहे. आपला गट समाजासमोर म्हणजे इतर पक्षाच्या तुलनेत जसं BJP काँग्रेस त्यांना चारही नेत्यांना माहीत आहे की आपल्या कुठल्याच पक्षात दम नाही, तरी पण आपलं वर्चस्व आपल्या गटाचं वर्चस्व कुठंतरी राहावं. नेमके प्रत्येक त्या गटात लोक म्हणजे वाटून दिलेले आहे, आणि तेवढे जरी लोक आपल्या जवळ असले तर राजकीयदृष्ट्या आपला गट कुठेतरी प्रबळ आहे असं त्यांना वाटते, आपलं असंच त्यांचं राजकारण चालू आहे. पण सर्व समावेशक समाजासाठी या चारही नेत्याचं वर्चस्व काही नाही आहे. म्हणून आज ती 20 वर्षानंतर ती आज वेळ आली आहे की अनुसूचित जातीचा म्हणजे मुळात अनुसूचित जातीचा उमेदवार लाभला. आज काँग्रेसला पण जरुरी आहे. जरुरी अशी आहे की त्याला शुंभाल आहे, तो पंजा शुंभाल असल्यामुळे 25 वर्षापासून ती वंचित आहे त्याच्या चिन्हापासून. आपल्याला जरुरी आहे, गवई साहेब जनरलमध्ये असताना पंजा नव्हता त्यामुळे त्या पंजाच्याच लोकांनी लाईक केलं नाही. आता तर सेना सोबत आहे. त्यावेळेस जेव्हा काँग्रेस होती आणि जनरलमध्ये जेव्हा गवई साहेब उभे राहायचे तर पंजा नव्हता, तर मग कदाचित जातीमुळे गवई साहेबाला ते पंजाचे जे लोक आहेत ते टर्न होत तिकडे. आज अशी पोझिशन आहे, आज पोषक वातावरण आहे बळवंतरावसाठी की आपल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारापेक्षा त्या काँग्रेसला आपला पंजा इथं आणणं जरुरी आहे. आणि त्यातल्या त्यात सेना जी आहे, सेनाने नाक दाबून सहकार्य करणं आहे. कारण इथं जर बेमानी केली तर बाकी ठिकाणी त्याचे उमेदवार आहे. म्हणून जातीवंत निष्ठावंत जे सेनेचे जे पदाधिकारी आहे माझ्या विचारानं ते तरी बेमानी करणार नाही, पण निश्चितच दिनेश भोगची जे उमेदवारी आहे तर ते अपेक्षित आहे. तर त्यामुळे कदाचित नगण्य असं डिवायडेशन होईल. आणि आपला जो मतदार आहे जे तुम्ही चारही नेत्याचं म्हणता, चारही नेत्याजवळले जे निष्ठावान जे म्हणते, जशा नेत्याचे दुकानदाऱ्या चालते तशा त्या कार्यकर्त्याची दुकानदाऱ्या चालते, तेच केवळ त्यांना प्रामाणिक आहे. आणि अभांतर एसटी समाज जो आहे त्याला काही देणं घेणं नाही आहे. दररोजचा दैनंदिन तो आपला काही उदरनिर्वाह आपला काही कमावते, त्याच्या भरोशावर उदरनिर्वाह चालवते. त्या असा जो मतदार आहे अनुसूचित जाती त्याला काही घेणं नाही आहे. तो सर्व समाज आज बळवंतरावच्या मागे. कालच झालेल्या क्षितिज पॅलेस इथे मला असं वाटतं की माननीय गुणवंत देवपारे साहेबांच्या अनुभवातले बोलमध्ये समाजातील मॅक्झिमम संघटना आणि पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तिथे उपस्थित होते. त्या बैठकीमध्ये समाजाने असा निर्णय घेतला की माननीय बळवंत वानखडे यांना सपोर्ट दिला पाहिजे, कारण ही शेवटची संधी बौद्धांसाठी आहे. तर माझा प्रश्न जो आधी होता तुम्हाला की रिपब्लिकन चळवळीचे चारही नेते आपल्यासोबत नाही आहेत, तर काय हे रिपब्लिकन नेते आपली दुकानदारी चालवण्यासाठी समाजाच्या विरुद्ध राहून आताही बळवंत भाऊच्या अगेन्स्टमध्ये हे जे त्यांनी अपक्ष उमेदवार उभे केलेले आहेत त्या उमेदवारीमुळे बळवंत भाऊंना मताचं विभाजन होऊन धोका निर्माण होऊ शकतो का, हा प्रश्न नाही. आजच्या म्हणजे आजपर्यंतच्या सर्वेवरून
आपला जो एससी समाज आहे प्रामाणिकपणे कबूल करतो का ह्या नेत्यानेच पहिले वैतागला आहे, बिलकुल वैतागला आहे की त्यांना राजकीय भवितव्य बिलकुल नाही दिसून राहिलं. आणि काँग्रेसला हे अपेक्षित आहे, काँग्रेस 4 सीटा केव्हा देतो जेव्हा समाज पूर्ण एससी एकरूप होईल. 4ही नेत्याला एकाएकाला 4 सीटा कधीच देतात काँग्रेस. याही वेळेस हेच अपेक्षित होतं. आता दोन्ही नेते माननीय गवाळे साहेब आणि आढवले साहेब हे तर BJP सोबत गेले, त्याचा तर काही प्रश्न नाही. आणि ते गेले तर समाज त्यांच्या मागे नाही गेला. मग उर्वरित जे 2 होते हे राजेंद्र गवई साहेब आणि आंबेडकर साहेब, कदाचित माझ्या अभ्यासानुसार यांना 4 देत होते ते. चला ते दोघं गेले तर त्यांचं काही घेणं नाही, ते BJP मध्ये गेले, समाज त्यांच्या मागे नाही आहे. कारण त्या काँग्रेसवाल्यांनी माहीत आहे की जसे BJP कट्टरवादी आहे तसेच हे आंबेडकरवादी कट्टरवादी आहे. तर त्यामुळे कवाळे साहेबाले किंवा आठवले साहेबाले निश्चितच हा समाज क्रेडिट करणार नाही. पण उर्वरित जे 2 नेते आहेत राजेंद्र गवई आणि प्रकाशजी आंबेडकर हे जर एका जागी बसत असेल तर कदाचित त्यांना 4-5 सीटं देण्याची मानसिकता काँग्रेसची होती यावेळेस. पण बाळासाहेब काही निमित्त सांगून बसत नाही, हे आजपर्यंत समाजाचा अनुभव आहे. म्हणजे कोणतेही निमित्त सांगते ते फिसकुटून देते. आणि ते आता त्यांची जे काही खेळी आहे ती समाजाच्या लक्षात आली आणि समाज पहिल्यापेक्षा बराच जागृत झाला आहे. कारण आता समाजाला तरी कुठंतरी आपलं भवितव्य आहे आणि समाज इथपर्यंत पोहोचला आहे आता की या 4ही नेत्याने डावलून जनसामान्यापैकी एखादा जर नेता जर असा फुकार विचारावर जर होत असेल तर त्यालाही सर्वमान्य समाज नेता करत अशाही विचारापर्यंत करावं असे मला लोक दिसून झाले समाजामध्ये. कारण हे जे प्रस्थापित नेते आहेत यांना समाज बिलकुल, कारण राजकीय भवितव्य काही दिसत नाही. आणि माझी अशी इच्छा आहे की जनसामान्याच्या पोटात जो कार्यकर्ता आहे त्याच्या पोटात जे आग असते त्याला निश्चितच समर्थन केलं पाहिजे छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी. मग तो गरीब आहे, त्याची कंडिशन नाही, तो आर्थिक प्रबळ नाही आहे, पण बाबासाहेबांची विचारधारा खऱ्या अर्थाने मनातून पेलत आहे, तर अशा कार्यकर्त्याला समाधान आणि छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना क्रेडिट करा, समोर काढा. जर या 4ही नेत्यांना जर शह द्यायचा असेल तर माझ्या विचारानं 4थ्या पिढीतला जर कोणी युवक येऊन असं जर समाजाचं नेतृत्व खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे बमणीच्या देठापासून जर करत असेल तर तोही नेता होऊ शकते कदाचित. गवई साहेबांचे त्यात मला माहीत आहे त्यांची काय होती, गवई साहेब आपले कवाळे साहेब आगच ओकत होते. हे सगळे रस्त्यावरले कार्यकर्ते होते, आजचे प्रस्थापित नेते आहेत. एक प्रकाशजी आंबेडकर सोडून त्यांना बाबासाहेबांचा वारस आहे आणि ते सोडून हे 3ही जे नेते आहे हे जमिनीवरलेच कार्यकर्ते बनले 40 वर्षाच्या अगोदर. मग त्याचा 40 वर्षाचा जर इतिहास पाहता समाजाला त्यांनी काहीच दिलं नाही. सर्वसमावेशक समाजाला या नेत्याकडून माझ्या तरी अनुभवातून, माझं वय आज 58 आहे, आज माझा बर्थडे आहे, 58 माझं वय, पण मी पाहून आलो की सर्वसमावेशक समाजाला बाबासाहेबांनंतर या 4ही नेत्यानं काहीच नाही दिलं. तर हे आपल्यासोबत चर्चा करताना वनदेवजी मोहोळ होते. आज त्यांचा वाढदिवस आहे. चॅनलतर्फे मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्यांनी आज आपल्यासमोर रिपब्लिकन चळवळीच्या 4ही नेत्यांचं वास्तव मांडलेलं आहे. तरी आता समाजाने या वास्तवाकडे, या विचारावरती पुन्हा एकदा विचार करून कोणत्याही भावनिकतेला बळी न पडता आणि कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता सन्मय आणि विचारबुद्धीने, विवेकबुद्धीने निर्णय घेऊन या लोकसभेमध्ये आपलं मत, आपल्या मताचा अधिकार निभावा, एवढीच विनंती. जय भीम, जय.